नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहोत महाबळेश्वर तालुक्यामधील रुळे या गावात. आणि रुळे या गावातील हे आहे शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुळे, तालुका महाबळेश्वर, जिल्हा सातारा. आणि ही अशा प्रकारची गावातली शाळा आहे. टाकीचा बंदोबस्त आहे. वरच्या साईडलाही शाळेमध्ये आहेत, परंतु गावच्या ह्या परिसरात मुलांची संख्या अतिशय कमी प्रमाणात असते. परंतु गावातील शाळा सुंदर अशी शाळा आहे. प्रत्येक गोष्टी तिथे शिकण्यासारख्या असतात, परंतु शिकायला मुलं नसतात, अशी एक छोटीशी म्हणत झालेली आहे. इथे सुंदर असे वाघ कुठे राहतो गुहामध्ये, गाय कुठे राहते गोठ्यामध्ये, चिमणी घरट्यामध्ये, घोडा तबेल्यामध्ये, कोंबडी खुराडीमध्ये, मुंगी वारुळामध्ये, उंदीर बिळामध्ये, मासे पाण्यामध्ये. सुंदर असं लिहिलेलं आहे. सोमवार, मंडे, सुंदर असं लिहिलेलं आहे. इथे विरुद्धार्थी शब्द आहेत. देवा, दानव, सम, विषय, युद्ध, बंदूक, भरती, अहोटी, कृष्ण, धवल, सत्कर्म, दुष्कर्म. इथे गणपतीची नावं आहेत. फुलं, पुष्प, शंकर, महादेव, सदाशिव, नंदी, सरिता. सुंदर अशी लिहिलेली आहे. विरुद्धार्थी शब्द आहेत. एकीकडे समानार्थी शब्द आहेत. वन, जंगल, अरण्य. इथे न काही शिकवता वाचूनच विद्यार्थी खूप काही शिकून जातो. तसंच इथे लिहिलेलं आहे. सुविचार, सुंदर असा सुविचार आहे. मनभर चर्चेपेक्षा कणभर आचरण श्रेष्ठ असते. मनभर चर्चा, कणभर आचरण. सुंदर असं आहे. कितीही चर्चा करा, पण जोपर्यंत त्या आचरणामध्ये बदल होत नाही तोपर्यंत श्रेष्ठता येत नाही. सुंदर असा सुविचार आहे. स्वच्छतेचे संदेश लिहिलेले आहेत. स्वच्छतेचा संदेश तुम्ही वाचू शकता. नियमित नखे कापावे, अन्न झाकून सुरक्षित ठेवा, पिण्याचे पाणी उंचावर ठेवा. सुंदर अशी स्वच्छतेचे संदेश दिलेले आहेत. इथे पुन्हा एकदा आपल्याला वरती सुविचार दिसतोय. सन्मित्र हीच सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. सुंदर असे सुविचार आहेत. अजून एक सुविचार आहे आपल्याला इथे समोर दिसतोय. अन्नदानापेक्षा विद्यादानाचे महत्त्व अधिक असते. सुंदर असा आहे सुविचार. अन्नदानापेक्षा विद्यादानाचे महत्त्व अधिक असते. अन्नदान तर सर्वच करतात, बहुतेक करतात, कोण करतही नाही, पण अन्नदान ही श्रेष्ठच आहे. त्यापेक्षा विद्याने काय माणूस सुधारला जातो आणि त्याला दान करण्याची जी बुद्धी आहे ती विद्येमधूनच येते. त्यामुळे विद्या ही अन्नदानापेक्षा श्रेष्ठ मानली जाते. इथे सुंदर असं चित्र आहे. मुलांना मनमोहक असं सुंदर चित्र आहे. त्या चित्रामध्ये अनेक प्रश्न विचारू शकता, अनेक प्रश्नातून उत्तरं काढू शकता. तसेच वरती लिहिलेलं आहे, आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे. या सर्वांचा आत्मविश्वास आपल्याला दिसतो आणि आत्मविश्वास ही गुरुची किल्ली आहे. म्हणजे आत्मविश्वास असेल तर तुम्ही कोणतेही यश सहज रीतीने प्राप्त करू शकता, कारण की आत्मविश्वास ही गुरुकिल्ली आहे. किल्ली म्हणजे कोणताही दरवाजा सहज, ज्या टाळ्याला लागला आहे, जो कोणताही तुमच्या मनामध्ये टाळ्यासारखा प्रश्न पडलेला आहे, त्या टाळ्याचा प्रश्न ती गुरुकिल्ली सहज उतरवू शकते. म्हणजेच आत्मविश्वास. जोपर्यंत आत्मविश्वास तोपर्यंत. आता हे तुम्हाला फक्त व्हॉट्सअपवरती दिसत असेल, पण त्याचा सुंदर असा इथे उपयोग केलेला आहे. आय एम ॲग्री, आय एम फील स्काय, आय एम स्केअर्ड, आय एम ट्राय. आणि सुंदर असं तिथे त्याचं चित्ररूपण हे केलेलं आहे. खाली त्रिकोणाचे प्रकार दिसत आहेत. परत वर्तुळ, सर्कल सुंदर असं आहे. परत एक मस्त सुंदर असं जलचक्र फक्त आपण अभ्यासात पाहिलं आहे. ते स्वतःहून शाळेच्याच भिंतीवरती जलचक्र दिसत आहे. आजचं पूर्ण पंचांग 16/5/2026 रोजी म्हणजे शाळा आता बंद आहे. मे महिन्याचे दिवस आहेत.
त्या 16/5 म्हणजे दर दिवशी इथे काही ना काहीतरी पंचांग म्हणजे दर दिवशीचं पंचांग इथे लिहिलंच जातं. आणि सुंदर असं पंचांग पाहण्याची किंवा पेपर पाहण्याची गरज नाही. आपल्याला सुंदर असं पंचांग फक्त शाळेत आलो की लगेच कळून येतं आहे. आणि इथे पण एक सुंदर सुविचार आहे, बोलताना विचार करावा, बोलून विचारात पडू नये. वाव, किती सुंदर आहे. बोलताना विचार, माणूस बोलताना सहज एक लावली जीभ, उचलली जीभ लावली टाळ्याला, आणि काहीही बोलून कसल्याही अडचणीत पडतो. त्यामुळे बोलताना विचार करा, बोलून विचारात पडू नका. नंतर तसंच इथे आहे, शरीराला जसा व्यायाम तसे मनाला वाचन. शरीराला जसं तुम्हाला आता प्रत्येक माणसाला माहिती आहे आता शरीराला व्यायाम पाहिजे. आता बहुतेक मुंबईमधील जेवढे पण स्त्री आहेत त्या बाहेर वॉकिंग करायला जातात, इकडे वॉकिंग करायला जातात. पण वॉकिंग जसं शरीराला जसं व्यायामाची गरज आहे तसं मनाला वाचन. आज आपण वाचन केलात, वाचनाने तुम्हाला प्रत्येकाची अनुभव, प्रत्येकाचा आतला जो गाभार आहे म्हणजे सर्व काही तुम्हाला कळून येणार. कधी वाचेल, आता मी तुम्हाला जे वाचून दाखवते ते तुम्हाला बोलून सांगू शकतो. म्हणून मनालाही एक असं वाचन पाहिजे, मन स्थिर पाहिजे, मन एक शांत पाहिजे. सुंदर असं कॅलेंडर आहे. शाळा जरी बंद असली तरीही ते आपल्याला मे महिना दिसतो आहे, आणि मे महिना आता चालू आहे. आणि आजची तारीख आहे 17, आणि 17 तारीख आहे, आणि सुंदर असा मे महिना काढून ठेवलेला आहे. शाळा एप्रिलमध्ये बंद झाली, पण मे महिना सुंदर असा काढून ठेवला आहे. ही सुंदर अशी इथे सुविधा केलेली आहे, तक्रार पेटी. कोणी तक्रार केली, काय तक्रार केली, कशालाही कोणाची फरक पडत नाही, पण तक्रार पेटी ही असणं एक सुंदर असा उपक्रम आहे जो आपल्याला प्रत्येक गावामध्ये राबवला पाहिजे. तक्रार पेटी नको का? तक्रार पेटी नक्कीच पाहिजे. तक्रार पेटीशिवाय कोणाच्या मनात काय चाललं आहे, कोणाला किती प्रश्न आहेत, कोणावरती कसला अत्याचार होतो आहे, काय शाळेत काय चाललं आहे, गावात काय चाललं आहे, ही सुंदर अशी तक्रार पेटी गावच्या स्वरूपात मांडली गेली आहे. प्राप्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नाचा आनंद अधिक असतो. तक्रार पेटीच्या वरती लिहिलेलं आहे, प्राप्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नाचा आनंद अधिक असतो. म्हणजे एखादी प्राप्ती, आता बहुतेकांना आहे ना, मुलांना बाप म्हणजे बापापासून भेटलेल्या संपत्ती असते, आणि तिच्यामध्ये त्यांना काय त्याचा मोल नसतो. बापापासून भेटले कसं पण मुलं वापरतात, स्वयंबी नाही, म्हणजे स्वावलंबी होणं गरजेचं आहे. प्राप्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नाच्या, आणि तोच मुलगा जर स्वतःच्या प्रयत्नांनी करून एक रूम, एखादे घर उभं केलं की त्यामध्ये जो आनंद असतो तो त्याच्यापेक्षा अधिक असतो. असं सुंदर असं इथे उदाहरण दिलेलं आहे. तसंच हवेचे घटक इथे लिहिलेले आहेत. सुंदर असं आपल्याला दिसतच आहे, ऑक्सिजन किती आहे, नायट्रोजन किती आहे, इतर वायू किती आहे, व कार्बन डायऑक्साईड किती आहे. हे सुंदर असं हवेचे घटक आपल्यासमोर मांडलेले गेलेले आहेत. आणि इथे सुंदर असं मूलभूत कर्तव्य, भारताचे संविधान, उद्देशिका, सर्व काही मस्तपैकी आपल्यासमोर आहे. वरती सुंदर असा एक सुविचार आहे, कविता आहे, ज्ञानपुष्पाचे अत्तर आहे. बहुतेकांना हे म्हणजे जे जुन्यातली जी परंपरा आहे ती कवितामार्फत म्हणजे एखाद्या काव्यरीतीने आपल्यासमोर येते, काव्यरूपीने. आणि काव्य ऐकायला माणसाला कसा एक आनंद एक असतो, आणि ते एका पुष्पासारखं असतं, नकळत आपल्या हातात येतं आणि नकळत सुगंध देऊन जातं. कविता ही त्याच प्रकारे आहे. ही आमची मुंबईची पोरं आहेत, शाळेत येऊन मजा करतात आहे. चला, आणि इथे सुंदर असं हे लिहिलेलं आहे, एका कुंडीतून राष्ट्रभक्ती, श्रमप्रतिष्ठा, सौजन्यशीलता, राष्ट्रीय एकात्मता, वैज्ञानिक दृष्टिकोन, संवेदनशीलता, सर्वधर्म समभाव, वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, स्त्री पुरुष समानता. सुंदर असं झाडातून एका विचारातून हे आपल्याला प्रतीक दाखवतं की सर्वांच्या हे एका ह्याच्यातून, कुंडीतून ते सर्व बाहेर येते. कुंडी म्हणजे काय आहे? कुंडी म्हणजे हा गाव आहे, आणि ह्या गावातून ह्या सर्व जे फुलं आलेली आहेत त्या फुलांचं प्रत्येकाचं दृष्टिकोनाने आपण प्रत्येकाने त्याप्रमाणे वागलं पाहिजे. हे गावाचं एक प्रतीक आहे, आणि गावाने त्याप्रमाणे राहिलात तर खरंच सुंदर असं गाव आपल्यासमोर मांडता येईल. वरती लिहिलेलं आहे, चरित्राचा विकास हेच खरे शिक्षण. बहुतेकांना चारित्र्य म्हणजे काय, आपली
चारित्र्य म्हणजे आपलं खरं म्हणजे संस्कार. चारित्र्य म्हणजे हे संस्कार बोललात तरी काही हरकत नाही. संस्कार आपल्यावरती कसे आहे, आपलं चारित्र्य कसं आहे याच्यावरती आपला विकास, हेच खरे शिक्षण. आपलं चारित्र्य, हेच आपलं शिक्षण आहे. आपण ज्या पुढच्या पिढीला काय शिकवणार, आपलंच चारित्र्य खराब असेल तर पुढच्या पिढीला आपण काय शिकवणार. आपणच जर माती खात असेल तर पुढच्या पिढीला काय शिकवणार. आपणच जर शिव्यागाळी, आपणच जर व्यवस्थित वागत नसेल तर पुढच्या पिढीला काय शिक्षण देणार. ते सुंदर असा सुविचार आपल्यासमोर ठेवलेला आहे. खरंच सुंदर असा रुळे गावातील ही शाळा म्हणजे एक अनोखी शाळा आहे. आपल्याला प्रत्येक सुविचारातून एक वेगवेगळा उपलब्ध खरंच सुंदर असे अनुभव आणि बोध घेण्यासारखी आपल्याला सुविचार इथे मांडलेले आहेत. इकडचा जरा सुविचार अर्धवट राहिलेला आहे. डॅश हा आपल्या भाग्याचा शिल्पकार आहे. आपल्या भाग्याचा शिल्पकार कोण आहे, आता मला तर काही उमजत नाही आहे, पण जर तुम्हाला जर उमजत असेल आपल्या ह्या भाग्याचा शिल्पकार कोण आहे तर आपण कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा. कमेंट बॉक्समध्ये लिहिल्यावरती बाकीच्यांनी जे व्हिडिओ लिहिलेले आहेत त्यांनी तुमचे कमेंट नक्कीच वाचून लाईक करतील व सुंदर असे करतात. आणि सुंदर असे हा बघा इथे आता सुविचार आहेत आणि ह्या सुविचारावरती एक सुंदर अशी ट्रेन काढलेली आहे, म्हणजे रेल्वेगाडी काढलेली आहे. आणि ही रेल्वेगाडी फक्त सुविचारांची रेल्वेगाडी आहे. म्हणजे आपल्याला ह्या रेल्वेगाडीमध्ये बसून ह्या सुविचारांचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. सुंदर असं आहे. पहिल्यांदाच मी व्हिडिओ बघतोय. सुंदर असा व्हिडिओ आहे. पाण्याची सोय केलेली आहे. गावातली शाळा जरी बंद असली तरी पाणी प्यायला मुलं नक्कीच येतात. लहान मुलांचे गेम्स, इथेही सुविचार आहेत. झाडांची रचना आहे, झाडी काय काढली नाहीत. तिथे सोलारची सोय आणि विहिरींची सोय केलेली आहे. आताच्या या म्हणजे बचत गटामध्ये सोलारचा खूप उपयोग होतो आहे. वरच्या साईडलाही सोलार चालूच आहे, वरच्या साईडलाही आहे शाळा. सुंदर अशा शाळेमध्ये आपण आलेलो आहोत. खरंच शिकण्यासारखं आहे. पण अशा ह्या आपल्या शाळेला सोडून आता मुलं फक्त इंग्लिश शाळेचा अनुभव जास्त घेतात आहे आणि आपली संस्कृती मागे राहून इंग्रजांसारखं वागण्याचा प्रयत्न करत आहे. पण काळाला ही गरज आहे इंग्रजीची. इंग्रजी शिकणं गरजेचंच आहे, पण इंग्रजीसोबत आपल्याला मराठीही तेवढंच अनुभवलं पाहिजे. मराठी मुलांना आपल्या गावच्या शाळा नक्कीच दाखवा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या मुंबईमधील मुलांना तुम्ही दाखवा, तुम्हीही शिकून घ्या. खूपच सुंदर आहे. ही जुन्यातली शाळा आहे. जुने दरवाजे, इथे सर्व प्रत्येकाशी कोणती जागा सोडलेली नाही की तिथे लिहिलेलं नाही. म्हणजे वाचन हे खरंच गरज आहे. प्रत्येक शाळेवरती खिडकीवरतीही त्यांनी सुंदर असं लिखाण केलेलं आहे. प्रत्येक लिखाणामधून काही ना काहीतरी प्राप्ती आहे. मुलांसाठी वेगळ्या एका साईडला मुतारी आहे. सोलारचा पण इथे पूर्णपणे उपयोग केलेला आहे. मुलींसाठी, महिलांसाठी सोय केलेली आहे. परंतु आता वर्ग जास्त नाही. आता शाळेत फक्त 5 ते 10च्या आतला आकडा आता चालू झालेला आहे. आणि 10च्या आतल्या आकड्यामध्ये मुलांची संख्या येते. खूपच अतिशय गरीब परिस्थिती आलेली आहे. तरीसुद्धा ह्या शाळेला जरी बंद असली तरी आपल्या मुलांना घेऊन त्या शाळेचा अनुभव नक्कीच तुम्ही सांगू शकता. हा व्हिडिओ एवढाच करू शकतो की तुम्ही एक गावच्या शाळेत आणि मुंबईच्या शाळेमध्ये किती फरक आहे तो तुम्ही दाखवून देऊ शकता. आता गावामध्ये पूजा चालू झालेली आहे. इथेही सुंदर आहे. सुंदर असे चित्रकाम केलेले आहे. जे काल्पनिक दृष्टीने तुम्हाला हे वेगळं वाटत असेल, पण प्रत्येकाचा हा एक वाजवतो आणि बाकी सर्व नाचत आहेत. हा खरंच एक सुंदर असं आपल्यासमोर दिसलेलं आहे. बहुतेकांच्या हातात वाद्य आहे, कोण नाचत आहे. सुंदर असं आहे. पाण्याची सोय केलेली आहे सुंदर. पाणी खालीही होते, वरतीही आहेत. टाकी, एक्स्ट्रा टाकी आहे. पाण्याची सोय आहे. वॉशिंगला आपल्याला आरशाची सोय केलेली आहे. सुंदर ही आहे. आणि अशा या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुळे. आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. छोटे छोटे व्हिडिओ असे येत राहतील. चला मग.
धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन परिसरात नवीन वेळेत.